जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो, आता आपण बघणार आहे की हाऊ मेनी ब्रिक्स रिक्वायर फॉर ट्रॅक्टर ट्रॉली. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये किती विटा लागतात हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. चला तर मग बघूया या व्हिडिओतून. मित्रांनो बघा, हे ट्रॅक्टर ट्रॉलीचं मी स्टँडर्ड डायमेन्शन घेतलेलं आहे. त्याची लेंथ आहे 12 फूट आणि विड्थ आहे 6 फूट आणि हाईट आहे 2.5 फूट. तर ह्या ट्रॅक्टर ट्रॉलीचं फर्स्ट ऑफ ऑल आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणार. व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी या तिन्ही डायमेन्शनचं मल्टिप्लिकेशन करायचं, तर आपल्याला टोटल व्हॉल्यूम भेटेल. त्याला आपला 180 फूट क्यूब. ओके, आणि ह्या फूट क्यूबला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 0.0283 मल्टिप्लाय करणार. हे जे आहे हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. ओके, तर हे मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट झालं. आता आपल्याला किती विटा लागणार हे कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल एका विटेचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागणार, एका स्टँडर्ड विटेचं. आता हे स्टँडर्ड विट कन्सिडर केली मी, ते असते आपली स्टँडर्ड विट 19/9/9. म्हणजेच हे तिन्ही डायमेन्शनचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता हे सेंटीमीटरमध्ये आणि आपलं जो व्हॉल्यूम आहे तो मीटरमध्ये, तर हे कन्वर्ट करून घ्यायचं. तर एक मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतो. तर आता हे कन्वर्जन करण्यासाठी आपण याला 100ने डिवाइड करणार. ओके, तर सेंटीमीटरचा मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100ने डिवाइड केलं, आन्सर आला आपला 0.90. सिमिलरली याचं पण तसंच हे मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला एका ब्रिकचा व्हॉल्यूम भेटेल. तो आला आपला 0.001539. ओके, मीटर क्यूब. आता हे जे व्हॉल्यूम आलेलं आहे हे एका ब्रिकसाठी आपण काय करणार, नंबर ऑफ ब्रिक्स लागणार किती आहे ट्रॉलीमध्ये, तर ही कसं प्रकारे आपण कॅल्क्युलेट करणार. तर टोटल जो व्हॉल्यूम आलेला आहे ट्रॉलीचा हा बघू शकता 5.094. त्याला आपण डिवाइड करणार 1 ब्रिकचा व्हॉल्यूमने. हा 1 ब्रिकचा व्हॉल्यूम किती येईल, 0.001539. ओके, हे डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटेल किती ब्रिक्स लागणार आहे. 3310 विटा लागणार. ओके, अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. आणि तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सजेस्ट करा की अजून तुम्हाला काय हवं आहे, मग तशा प्रकारे आपण ट्राय करू.